एक महत्त्वाची बातमी, ओबीसी आरक्षणासंबंधी 29 तारखेला सर्वपक्षीय बैठक होणार। सरसकट ओबीसी मागणी अमान्य, खोटे दाखले तपासणार असं भुजबळ म्हणाले। तर ओबीसींसोबत सरकारची बैठक मॅनेज, मराठा विरोधी ही बैठक होती असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। तर सगळे सोयऱ्यांच्या प्रश्नावर सर्वपक्षीय बैठकीत निर्णय होणार असं भुजबळांनी म्हटलंय। तर भुजबळ काही सांगतात, त्यांच्यावर भरोसा नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलंय। सरकार ओबीसी शिष्टमंडळाच्या बैठकीत काय ठरलं? मराठा समाजाला खोटी कुणबी जात प्रमाणपत्र दिली जाणार नाही। खोटे कुणबी दाखले देणे आणि घेणे दोघेही गुन्हेगार, त्यानुसार कारवाई। सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य होणार नाही। सगळे सोयऱ्यांच्या प्रश्नावर अधिवेशन काळात 29 तारखेला सर्वपक्षीय बैठकीत सरकार निर्णय घेणार। मराठा समाजाप्रमाणेच ओबीसींच्या प्रश्नांसाठी मंत्र्यांची समिती स्थापन होणार। मराठा आणि ओबीसी समाजावर अन्याय करणार नाही, करू देणार नाही। एकाच योजनेचा फायदा घेता येईल यासाठी जातीचे दाखले आधार कार्डशी जोडणार। आंदोलनावेळी ज्यांच्या घरांवर हल्ले झाले त्यावरून कडक कारवाई करणार। थोडक्यात ते सांगितलं मुख्यमंत्र्यांनी की खोटी सर्टिफिकेट कुणालाही दिली जाणार नाही। ते कुणबी दाखले असे असतील खोटे, आम्ही तपासू। देणे, तो खोटी सर्टिफिकेट घेणे आणि देणे हे दोघे पण गुन्हेगार असणार। त्याप्रमाणे मग कारवाई होईल। सर्व मराठा समाजाला सरसकट ओबीसी ही मागणी मान्य करता येणारच नाही, ती कायद्यात सुद्धा अजिबात बसणार नाही। ही मॅनेज बैठक होती। मराठ्यांना आरक्षण न मिळून देण्याची सरकारची आणि त्यांची मॅनेज ठरवून बैठक होती। स्पष्टपणानं सांगतो मी, ही ठरवून बैठक होती। मराठ्याला सगळ्या स्वारीची अंमलबजावणी द्यायची नाही, मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, सारथीच्या योजना द्यायच्या नाही, महामंडळाच्या योजना द्यायच्या नाही। ठरवून बैठक होती। फक्त ही आता जाहीररित्या दाखवली, घेतली आम्ही म्हणून। ही मराठा विरोधी सरकारची त्यांची बैठक होती की मराठ्याला काही मिळू द्यायचं नाही। ही प्युअर मॅनेज बैठक होती। अधिवेशन काळामध्ये सर्व पक्षीय नेत्यांची एक बैठक घेऊन या सगळे सोयऱ्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा काय करायचं आहे याचा निर्णय आम्ही घेऊ। कशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे याचा निर्णय सर्व पक्षांना विश्वासात घेऊन चर्चा करू, अशा प्रकारचे जे आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलेलं आहे। ते काही रद्द करा म्हणता येते, त्याचं काहीच नाही। त्याने सगळ्या जाती एकमेकाच्या अंगावर घातल्यात। ते कशाला काही म्हणतात, ते बोललं की जातीवाद नाही। आता तो म्हणतो रद्द करा, आता याला जातीवाद नाही म्हणत का? ह्याला जातीवाद नाही म्हणत का? सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी, त्याच्यात ओबीसी बांधवाचा सुद्धा फायदा होणार आहे। ती रद्द करा, म्हणजे याची मागणीच मुळात अशी पहिल्यापासून की त्याच्यात काही तथ्यच नसतं, अशी मागणी असते। सगळ्या खोट्या मागण्या आणि मराठ्यांचं वाटोळं होईल अशी एक त्याची मागणी पक्की असती। जन्मल्यापासून त्याचं तेच चालू आहे। मराठ्यांच्या मागण्या त्याला विरोध करायचा, त्याचा धंदाच झाला आहे तो।